हाय. गीता कुठे? अरे ती घरी गेली. जान्हवी तू बोलणार नाहीस माझ्याशी? काही काय मनीष, तू पण माझा फोन घेत नाहीयेस. गीता तर माझा फोन उचलतच नाहीये. जान्हवी काय झालंय गीताला? असं अचानक ती माझ्याशी असं का वागायला लागली? माझं काही चुकलंय का? किंवा माझ्या कुठल्या बोलण्यामुळे ती हर्ट झाली का? जान्हवी जान्हवी काय झालंय गीताला? सांग ना. अरे नाही, खरंच असं काही नाहीये. अगं पण मग ती असं का वागते माझ्याशी? नाही अरे, खरंच तसं काहीच नाहीये. बिझी आहे ती. कशात? कामात. बँकेच्या? हो. जान्हवी सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत ती फक्त बँकेच्या कामात बिझी आहे. मी रात्री तिला फोन लावल्यावर तिचा फोन सतत एंगेज लागतो. माझे कॉल्स ती रिसीव्हही करत नाही. जान्हवी अगं घरी, माझ्या घरी लग्नासाठी प्रेशराईज करतायत मला. त्यात गीताच्या ह्या अशा वागण्याचा काय अर्थ लावू मी? मनीष अरे. जान्हवी एक ब्रेकअप पचवलंय मी, आणि आता माझी काही चूक नसताना. तू नको काळजी करूस, मी बोलते तिच्याशी. तिला म्हणावं जे काही असेल ते घडाघडा बोल माझ्याशी. जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉर्ट आउट करायला तयार आहे ना. जान्हवी आई मला रोज विचारते अगं तिच्याबद्दल. आईशी रोज खोटं नाही बोलू शकत मी. नाही तू नको काळजी करूस, मी बोलते तिच्याशी. बरं निघू मी? तुला सोडू? नाही, श्रीरंग येतात, एक 5 मिनिटात येतीलच. बर मी निघतो. बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. का रे, काय झालं? अगं काही नाही, त्यांना ताप आणि सर्दी. हो हो अगदी, मी जातो त्यांना घेऊन. नाही मग तू खरंच लगेच निघ, आणि श्रीरंग येतील आता. हो. काळजी घे. जान्हवी. हाँ काय ग, काय झालं? मला ना तुमचं बाई फार कौतुक वाटतो. अहो खरंच बघा ना, इतके पाय दुखतायत तुमचे, पण तरी देखील स्वतःची सगळी कामं तुम्ही स्वतः करता. माणसाने कसं स्वावलंबी असलं पाहिजे, अगदी तुमच्यासारखं. पण तुमच्या अशा असण्यामुळेच पिंट्या मात्र कमालीचा आळशी झालाय. पाहिलं का तुम्ही? नाही अहो त्याला माहिती आहे ना, आपण काही नाही केलं तरी चालेल, आपले बाबा खमके आहेत. नाही नाही, मला माहित आहे माझ्या हातून तुम्ही तेल लावून घेणार नाही, म्हटलं आपण निदान नेऊन तरी द्यावं. बरं बरं ठीक आहे, नंतर लावा. मला थोडे पैसे हवे होते. 40,000 रुपये. नाही नाही अहो घाबरू नका, तुमच्याकडे मागतच नाहीये मी पैसे. म्हणजे तुम्ही जानूशी बोला, मग ती तुमचं ऐकेल आणि देईल ना. अहो काही इलाज आहे का दुसरा? मनावर दगड तर मी ठेवतेच आहे. आता माझ्याकडेच पैसे असते तर कुणाकडे मागितले असते का मी? आणि पैसा पैसा तरी काय हो म्हणते मी, किती लागतो घर खर्चाला त्याचा काही हिशोबच नाहीये. बरं पिंट्याच्या लग्नाची पण आता सोय करायला हवी आपल्याला. अहो अहो इतका कसला ताठरपणा म्हणते मी? अहो तुमच्या मुलीकडेच पैसे मागायला सांगते, त्या लोकांसमोर हात पसरायला नाही सांगते. नका नका बोलू माझ्याशी तुम्ही. उद्या मी मरायला जरी टेकले ना तरी आपला बाणा काही सोडू नका तुम्ही. असं काय पाप केलंय हो मी?
आपली अडचण आपल्या मुलांनी नाही सोडवायची तर दुसऱ्या कोणी सोडवायची? हा, आणि एवढं काय जगा वेगळं बोलतेय मी? हे बघा, मला जर पैसे मिळाले नाहीत ना तर तुम्हाला जानूची शपथ आहे. खबरदार, माझ्या मुलीची शपथ घ्यायची नाही. का? माझी मुलगीच आहे ती. पोटच्या पोरीसारखीच माया केलेली आहे मी तिच्यावर. काय कमी केलंय मी? हा, माझ्या पोटाला चिमटा काढून दोन्ही पोरांची पोटं भरली आहेत मी. सगळं आयुष्य मुलांच्या भविष्याचा विचार करण्यात घालवलं आणि मग थोडेसे पैसे मागितले, याच्यात काय मोठं जगा वेगळं केलं हो मी? हा, अशी काय मोठी इस्टेट मागितली का मी त्यांची? शेवटचं सांगतोय, माझ्या मुलांची शपथ घेऊन काहीही बोलायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जानूकडून कधीही आणि कशासाठीही पैसे मागणार नाहीये, एक छदाम देखील. आणि हे समजत नसेल तर लिहून ठेवा, वाचा परत परत. डोक्यात प्रकाशच पडत नाही. पांडुरंगा, मग आता काय जीव देऊ का हो मी? हा, काय जीव देऊ मी? आता कुठून एवढे पैसे उभे करू मी? एवढा श्रीमंत जावई मिळालेला आहे पण दमडीचाही उपयोग नाही. त्यांना बोलून तरी काय उपयोग? आपलंच नाणं खोटं ना. आता अंगावर तसे काही 4 दागिनेही नाहीयेत तर विकून काहीतरी 4 पैसे जमा करता आले असते. आता कुठून उभे करू मी एवढे पैसे? पण तो नीट वागत नव्हता म्हणूनच तुटलं ना त्यांचं. अगं पण आता तो तिच्याशी नीट वागत असेल आणि माणसांमध्ये दुरावा आला कीच नात्याची किंमत कळते ना. पण मनीष आहे तर मग. पण मनीष आहे म्हणून काय? म्हणून काय आपल्याला भूतकाळ पुसून टाकता येत नाही ना. आणि तोही असा अचानक समोर आलेला भूतकाळ मला नाही पटत. जानवी, जानवी, तुला सुद्धा तुझा भूतकाळ स्वीकारायला वेळ लागलाच ना ग. आपलं तर लग्न झालं होतं. माझी गोष्ट वेगळी आहे. मान्य आहे ना मला, पण आपण माणसं होतं ग. हे असं टीव्हीच्या रिमोटनी टीव्हीचं चॅनल बदलून टाकलं असे मनातले विचार नाही बदलतायत. तुम्हाला मनीष आणि गीताचं व्हायला नकोय का? नाही, तसं नाहीये. मनीष आणि गीतानी एकमेकांना नीट स्वीकारून त्यांचं लग्न व्हावं असं मला वाटतंय. कसं नीट होणार त्यांचं? नीट नाही झालं तर मग तोपर्यंत आपल्याला थांबायला हवं. पण मग कदाचित पूर्णच तुटेल. अगं पण अशा द्विधा मनस्थितीमध्ये जर मनीषला मी फक्त होकार दिलाय म्हणून मी आता मनीषशी लग्न करावं असं जर गीता म्हणाली तर त्या दोघांपैकी कोणीतरी सुखी होऊ शकणार आहे का जानवी? पण मग मनीषचं प्रेम आहे तिच्यावर. प्रेमाचं दुसरं नाव पेशन्स आहे. मनीषचं काय? जानवी, अगं त्या दोघांचं वर्कआउट होणारच नाही असं का गृहीत धरतेस तू? असं समज ना की त्या दोघांचं वर्कआउट होणार आहे, खूप छान नातं असणार आहे त्यांचं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मनीषचा काय स्टँड असला पाहिजे? तर त्यानं गीताला मोकळीक दिली पाहिजे. तिच्या मनामध्ये जे काही गोंधळ आहेत ना ते सोडवण्यासाठी त्यानं तिला वेळ दिला पाहिजे. हे असं होऊच कसं शकतं असा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नसतो. अगं असं झालेलं आहे आता. जानवी, अगं गीता म्हणते ते बरोबर आहे. 7 वर्षांचा सहवास असा 7 महिन्याच्या दुराव्यात नाही पुसताय. खूप छान वेळ एकत्र घालवलेला असतो. जागोजागी भेटीच्या खुणा असतात, आठवणी असतात. आता फक्त मनीषला कमिट केलंय म्हणून मग हे विचार डोक्यात यायला नको असं शक्य नाही ना. पण मग आपण होप सोडून बसायचं का फक्त? अगं कशाला होप सोडायचे? गीताचं पुष्करशी पटत नव्हतं म्हणूनच ते वेगळे झाले ना. म्हणजे त्यांच्यामध्ये असं काहीतरी आहे जे वर्कआउट होत नव्हतं. आता पुष्कर तिच्या समोर पुन्हा नव्यानं परत आलाय म्हटल्यानंतर तिची चलबिचल होणं खूप स्वाभाविक आहे. आणि हे असं का, ह्या प्रश्नाचं उत्तर अगं गीताही आता देऊ शकणार नाही. जानवी, अगं सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीतच. वेळ द्यावा लागतो. कमावलेल्या रिलेशनशिप्सनाही वेळ द्यावा लागतो. मग गमावलेल्या रिलेशनशिप्सना समजून घेण्यासाठी वेळ नाही का द्यावा लागणार? जानवी, आता फक्त आपण एकच गोष्ट करू शकतो. मनीषच्या बाजूने त्याचा मित्र म्हणून आपण उभे राहू शकतो. पण गीताला मनीषच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल करणं किंवा प्रेशराईज करणं
हे बरोबर नाहीये. जान्हवी प्लीज तसा प्रयत्नही करू नकोस. हं? त्या दोघांचं फक्त फिसकट आहे. चला निघूया. घरी सगळे वाट बघत असतील. पांडुरंग 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 पांडुरंग. बाबा तुम्ही इथे. बाबा तुम्ही आत चला. बाबा अशानं त्रास होईल तुम्हाला. पांडुरंग पांडुरंग बरं आपण बसायचं का मग इथे थोडं. पांडुरंग पांडुरंग बाबा ऐका ना हो. पांडुरंग. नंतर पाय दुखतात तुमचे, तुम्हाला त्रास होतो. बाबा थांबा. बाबा जर आता तुम्ही थांबला नाही तर मी ताईला फोन करेन, ताईला नाव सांगेन. बाबा बाबा तुम्ही आत चला. आराम करा. घरात बसून आराम मिळाला असता तर आणखी काय हवं होतं बाळा. काय झालं आज. काही नाही. हे बघा बाबा अशानं फक्त पाय दुखतील तुमचे, काही होणार नाही. बा तुम्ही घरात चला. एका जागी बसा, पायांना जरा आराम मिळेल. अरे घरात बसून पायांना आराम मिळेल, मनशांतीचं काय करू. आई काय बोलली. बोलली असेलच. काय म्हणाले आता. स्वभावाला औषध नाही बाबा. काही काही गोष्टीत आता सुधारणा नाही होणार. बाबा तुम्ही आज चला. हवं तर मी बोलतो आईशी. चला ना तुम्ही प्लीज. अरे बोलून प्रश्न सुटले असते, त्यामुळे काही फरक पडला असता. आणि मुख्य म्हणजे हे सगळं तिला कळलं असतं तर तुम्ही आम्ही सुखी नसतो का झालो आयुष्यात. नाही ना कळत. आपण परत परत बोलत राहायचं. अरे परत परत दगडावर डोकं आपटण्यासाठी खूप शक्ती लागते बाळा. नाहीये माझ्यात आता तेवढी शक्ती. थकून गेलोय. मला आता तुझी काळजी नाहीये बाळा. पण जानूचं एकदा सगळं सुरळीत झालं ना की मी डोळे मिटलेलेच बरे. तेवढी कृपा करावी त्याने माझ्यावर. वेळीच न्यावं मला. या बाई बरोबर दिवस काढणं काय खरं नाही बाबा. पांडुरंग 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 पांडुरंग. हॅलो. नाही नाही मी अजून चेक नाही केलंय. मी हो मला वेळ नाही मिळाला. मी चेक करतो. हा नाही नाही जस्ट गिव्ह मी सम टाइम. आय विल गेट बॅक टू यू. ओके ओके या थँक्यू. काय रे काका. अरे जेवायला येतोस ना खाली. आलो. एका मिनिटात आलो. मी फक्त एक मेल चेक करतो, त्यांना रिप्लाय करतो आणि आलो. ओके ठीक. जान्हवी आली खाली. आली आहे. तिने आज स्वयंपाकातही मदत केली आहे. कोशिंबीर बनवली तिने आज आणि एकदम अशी मोकळेपणाने वावरतीये. खूप असा आत्मविश्वास जाणवतोय तिच्या वावरण्यात. श्री जिंकलंयस तू. काका मला हे सगळं नव्याने सुरू झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे तेव्हा खरं तर आम्ही एकमेकांना पाठ झालो असतो. पण आता हे सगळं असं चाचपडणं, अंदाज घेणं, नव्याने काही कळणं हे खूप छान वाटतंय. म्हणजे मी तुला परवा म्हणालो ना की ती घरी असूनही ती दूर असल्यासारखी वाटते. त्याचा खूप त्रास होतो रे. कारण शेवटी ती नुसती फिजिकली आपल्या जवळ असून काहीच उपयोगाचं नाही ना. आमची मनं जवळ असणं गरजेचं आहे. जर तिथेच अंतर असेल तर मग या अशा जवळ असण्याला काहीच अर्थ नाही ना. खरंय. पण आता बघ, आता पुन्हा नव्याने जवळ याल तुम्ही. आज ना
आज मी बोलता बोलता तिला असं बोलून गेलो की पेशन्स हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. पण नंतर माझं मलाच कळलं की माझेच पेशन्स कधी कधी कमी पडतात. साहजिक आहे रे श्री. आणि कसं असतं माहिती का, या पेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी असतात ना, यांची कधीच कशाशी तुलना करू नये आपण. म्हणजे कशापेक्षा जास्त कशापेक्षा कमी असं कोण ठरवणार नाही का. खरंय. आणि तुझ्यात पेशन्स कमी आहे श्री. अरे भल्या भल्यांनी धडे गिरवावेत ना असं वागलायस तू या काळात. काका हे सगळं तुमच्यामुळे. मी देवाचा खूप ऋणी आहे. म्हणजे मी देवाला नेहमी सांगतो की आज जान्हवी निदान माझ्या समोर तरी आहे. हे काही कमी आहे का. हे असं घर किंवा अगदी जीव ओवाळून टाकावा अशी सगळी तुमच्यासारखी माणसं, किंवा जिच्यावर परत परत प्रेम करावं अशी माझी बायको, हे सगळं मला देवाने दिलंय. काका मी मनातल्या मनात देवाला हजारदा सांगतो की तू आत्ता बघ माझा अंत, पण शेवटी जगाला माझं जान्हवीवरचं प्रेमच दिसणार आहे. तिला आत्ता आठवत नाहीये ना काही, नसू दे, पण मी तिच्यावर नव्यानं प्रेम करतच राहीन. पुन्हा पुन्हा करेन. कधी ना कधी त्याला माझ्यावर दया येईल आणि तो मला माझी बायको नक्की परत करेल. किती समंजस आहे श्रीरंग. वयापेक्षा किती जास्त मॅच्युअर. अवघड परिस्थिती तर अगदी गणित मांडल्यासारखी मांडून सोपी करून टाकतात. स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा. उपदेश नाही, दाखले नाहीत, पेच कसा सोडवता येईल याचं साधं स्वच्छ उत्तर देतो हा माणूस. कसं जमत असेल यांना हे. तसं पाहायला गेलं तर सगळंच छान आहे की यांचं. यांना असे गंभीर प्रश्न कधी पडले असतील का मग? फक्त समोरच्या माणसाला जाणून घेऊन त्याचा त्रास कमी करण्याची जेन्युइन इच्छा असते यांना. ही सच अ गुड फ्रेंड. बोलावं असं वाटतं त्यांच्याशी. मनीषशी बोलताना कसा मोकळेपणा वाटायचा, पण मनीष मला अनेक वर्ष ओळखत होता. यांच्याशी खरं तर तितकी नाही. तरीही यांच्या मैत्रीत अजून काहीतरी आहे. यांच्याशी बोलावं, यांच्या बरोबर चालावं. बोलणं संपूच नाही असं वाटत होतं. पण घरी आल्यावर मग बाकी सगळे जेवण काहीच बोलता नाही आलं. पण माझं बोलणं अपूर्ण झालंय. अजून बोलायला हवं का? जावं का श्रीरंगाकडे? नको. काय वाटेल आई आजींना? नको. पण मला बोलायचंय श्रीरंगशी. अजून खूप खूप गप्पा मारायच्यात. काय ग, आवडलं नाही पुस्तक? जरा तहान लागलीये, पाणी हवंय. मग पाणी आहे ना. हो. आई आजी, थोडंच आहे पाणी. आणू का मी? मला नाही लागणार. तुला पुरेल का तेवढं? ऍक्च्युली मला रात्री पाणी लागतं जास्त. मी घेऊन येते पटकन. येऊ? मग आणखी.
अजूनही तुझी ही सवय तशीच आहे नाही? कुठली? हीच रात्री भरपूर पाणी प्यायची. तुम्हाला कसं कळलं? आय एम सॉरी. हां, थँक्यू. थँक्स. कशाबद्दल? मनीष बद्दल तुम्ही जे काही सांगितलं ते. अगं मनीष माझा सुद्धा मित्र आहे. एक विचारू? हो. तुम्ही खूप वाचता का? कॉलेजमध्ये असताना वाचायचो. तरीच काय? काही नाही.